नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव भिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय सत्र परीक्षा, जिला तुम्ही ॲन्युअल एक्झाम म्हणता, सेकंड टर्म एक्झामिनेशन, सेकंड सेमेस्टर, वार्षिक परीक्षा अनेक विद्यार्थी म्हणता. तिची विद्यार्थी मित्रांनो 8वीची इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोलची प्रश्नपत्रिका 2026ची बघणार आहे. तुम्ही वाचू शकता. इयत्ता 8वी द्वितीय सत्र, गुण आहेत 50, विषय आहे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, 2026. वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो 2 तास. तर चला या व्हिडिओला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात, सर हेच पेपर येणार आहे का, हीच प्रश्नपत्रिका आम्हाला येणार आहे का, याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओत लगेचच कळणार आहे. फक्त व्हिडिओला कन्सिस्टंटली बघा, म्हणजे पूर्ण बघा. इतिहास विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे, खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे आहेत. ज्यामध्ये आहे पहिला, वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंब हे पहिले सत्याग्रही होते. 4 पर्याय दिलेत. योग्य पर्याय निवडा. अ मध्ये तुम्हाला मौलाना आझाद आहे, ब मध्ये विनोबा भावे आहे, क मध्ये जयप्रकाश नारायण आहे, ड मध्ये रास बिहारी बोस आहेत. तर कोण आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे इंडिया हाऊसची स्थापना टिंब यांनी केली. तर 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो. अ मध्ये तुम्हाला पंजाब श्यामजी कृष्ण वर्मा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रामसिंग कुका, क मध्ये आहे चंद्रशेखर आझाद आणि ड मध्ये आहे भगतसिंग. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना टिंब यांनी केली. अ मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो लाला लजपत राय, ब मध्ये आहे साने गुरुजी, क मध्ये आहे तुम्हाला रखमाबाई जनार्दन सावे, ड मध्ये आहे तुम्हाला गांधी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भारतात लहान मोठी अशी 600 वर टिंब होती. काय? अ मध्ये राज्य आहे, ब मध्ये तुम्हाला खेडी आहे, क मध्ये संस्थाने आहे, ड मध्ये आहे शहरे. योग्य पर्याय निवडा आणि त्यानंतर ते विधान पूर्ण करा. त्यानंतर आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्राची समिती. तर विद्यार्थी मित्रांनो संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये म्हटलेला आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. खालील प्रश्नांची फक्त एका वाक्यात उत्तर लिहायची आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला. त्यानंतर ब मध्ये दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला. ओके, जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला. त्यानंतर आहे 1942च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला काय म्हटले जाते. त्यानंतर आहे ब मध्ये खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. कोणती 3? पहिला आहे गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित का केली. त्यानंतर आहे राष्ट्रीय सभेचे सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली. त्यानंतर आहे तिसरा, चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. चौथा आहे, पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहायचं आहे. त्यानंतर क मध्ये आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 विधानांची कारणे लिहा. खालीलपैकी कोणत्याही 2 विधानांची तुम्हाला कारणे लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर आहे, आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. तिसरा आहे, चापेर बंधूंनी रॅडचा वध केला. काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विधानांची 2 कारणे लिहायची. कोणती? खालील विधानांची कोणत्या 2 विधानांची सकारण कारणे लिहायची फक्त. आता नागरिकशास्त्राकडे वळूयात. नागरिकशास्त्रामध्ये प्रश्न 3 मध्ये म्हटलेला आहे, खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये पहिला आहे, कायद्याची निर्मिती टिंब करते. अ मध्ये आहे कायदेमंडळ, ब मध्ये आहे मंत्रिमंडळ, क मध्ये आहे न्यायमंडळ, ड मध्ये आहे कार्यकारी मंडळ. त्यानंतर दुसरा आहे, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंब येथे होते. अ मध्ये मुंबई, ब मध्ये नागपूर, क मध्ये पुणे आणि ड मध्ये औरंगाबाद. त्यानंतर तिसरं आहे, राज्यपालाची नियुक्ती टिंबकडून होते. अ मध्ये मुख्यमंत्री, ब मध्ये प्रधानमंत्री, क मध्ये राष्ट्रपती, ड मध्ये सरन्यायाधीश. त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे, न्यायमंडळाची रचना. तर फक्त हा तक्ता पूर्ण करायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. ओके, त्यानंतर आहे खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तर लिहा. आता ह्या प्रश्नांची तुम्हाला 25 ते 30 शब्दांत उत्तर लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे, सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा. दुसरा आहे, नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा. तिसरा विद्यार्थी मित्रांनो, खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबीचा विचार करावा लागतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता भूगोलकडे वळण्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल की ही प्रश्नपत्रिका अनेक साऱ्या शाळेमध्ये, म्हणजे अनेक साऱ्या स्कूलमध्ये तुमच्या वार्षिक परीक्षेमध्ये द्वितीय सत्रामध्ये येईल. परंतु अनेक साऱ्या अशा शाळा असतील ज्यामध्ये येणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकच इन्स्ट्रक्शन आहे का हा पेपर फक्त तुम्हाला सरावासाठी देण्यात येत आहे. हा प्रश्नपत्रिका, ही पेपर 100% तुमच्या शाळेत येईल असा कोणत्याही प्रकारचा गैरसमज तुम्ही ठेवू नका किंवा असं तुम्हाला वाटू देऊ नका. प्रश्न फक्त सरावासाठी आहे, प्रश्नपत्रिका फक्त सरावासाठी आहे. तर सरावा म्हणून तुम्ही वापरा. बाकी तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळतं आहे. सो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. PDF डाउनलोड करायचं असेल, PDF पैशांवरती मिळतो, तुम्हाला पैसे भरायला लागतात. जर तुम्हाला तसं करायचं असेल तर प्लेस्टोरवरनं आपलं मास्टरवेअर ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये 8वी निवडा, सेकंड टर्म एक्झामवरती क्लिक करा आणि देन PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी डायरेक्ट लिंकही दिलेली आहे, तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. परंतु पैसे तुम्हाला भरायला लागतील. ओके, आता भूगोलकडे जाऊया. प्रश्न 4 मध्ये म्हटलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. ज्यामध्ये पहिला आहे, टिंब वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. अ मध्ये आहे तुम्हाला 0 ते 14, ब मध्ये आहे 14 ते 60, क मध्ये आहे 15 ते 60 आणि ड मध्ये आहे 15 ते 59. त्यानंतर आहे, खालीलपैकी टिंब लघु उद्योग
लघु उद्योग आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मध्ये साखर उद्योग, ब मध्ये आहे तुम्हाला कापड उद्योग, क मध्ये आहे तुम्हाला सिमेंट कारखाना आणि ड मध्ये आहे तुम्हाला बेकरी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे तुम्हाला खालीलपैकी टिंबटिंब शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही. अ मध्ये आहे जुनी दिल्ली, ब मध्ये आहे नवी दिल्ली, क मध्ये आहे तुम्हाला नोएडा आणि ड मध्ये आहे तुम्हाला बंगळुरू. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ब मध्ये खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. कोणतीही 3 लिहायची आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. दुसरा आहे साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते. तिसरा आहे नागरी वस्तीत सर्वात जास्त क्षेत्र निवासी कार्यासाठी वापरले जाते. आणि चौथा आहे औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे. आता प्रश्न 5 आहे भौगोलिक कारणे लिहा. कोणती 3? पहिला आहे नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. दुसरा आहे लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे. तिसरं आहे भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. चौथा आहे औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात. आता प्रश्न 6 आहे विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहायची. आता कोणती 2? पहिला आहे लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये लिहायची आहे. आता बघा इथे प्रत्येकी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर आहे लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बृहप्रमाण नकाशे म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो बृहप्रमाण नकाशे म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं, याचं उत्तर लिहायचं आहे. आता प्रश्न 7 आहे फरक स्पष्ट करा. डिफरन्शिएट म्हटलेला आहे. कोणती 2? आता विद्यार्थी मित्रांनो पहिला कृषीपूरक उद्योग व माहिती तंत्रज्ञान उद्योग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर आहे अंकप्रमाण व रेषाप्रमाण यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे मध्यम उद्योग व उजड उद्योग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा, जिला द्वितीय सत्र सेकंड सेमिस्टर सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हटलं जातं, तिची इतिहास भूगोल नागरिकशास्त्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकत्रितपणे ही प्रश्नपत्रिका असते 50 गुणांची. तुम्हाला ऑलरेडी या सगळ्या गोष्टी माहिती सांगण्याची गरज नाही आहे, परंतु इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायला लागते आणि ती तुम्ही विसरून जातात, ते म्हणजे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुन्हा एकदा सांगतो प्रश्नपत्रिका पेड आहे, पैशावरती घेतलेली आहे. तुम्हाला इथे फ्रीमध्ये म्हणजे फुकट बघायला मिळते. सो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पैसे खर्च करून PDF डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, मास्टर वैभव ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं. त्यामध्ये 8वीचा वर्ग निवडायचा आहे. त्यामध्ये या द्वितीय सत्राचा पेपर फाइंड करायचा आहे. ते तुम्हाला PDF डाउनलोड करण्यासाठी पेमेंट करा आणि तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या द्वितीय सत्राच्या इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्र भूगोलच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला टाटा बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.